नमस्कार, गुड आफ्टरनून. डी-एन-एमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. द हिंदू आणि लोकसत्ता या 2 न्यूजपेपरमधल्या इम्पोर्टंट न्यूज आपण डिस्कस करणार आहोत. 18 तारीख आणि 19 तारखेचे जे न्यूजपेपर आहेत त्याच्यामधले इम्पोर्टंट न्यूज इथं कव्हर करत आहोत. 20ला संडे होता, 21-22 पण व्हिडिओ अपलोड होईल. ठीक आहे. जीएस पेपर 2 त्याच्याशी संबंधित आलेले सगळ्यात अगोदर पहिले मुद्दे आपल्याला डिस्कस करायचे आहेत. पॉलिटीमध्ये एनएचआरसीला घेऊन एक न्यूज आलेली होती. ठीक आहे. एनएचआरसीने रिपोर्ट मागवलेला आहे हरियाणामध्ये जी गँगरेपची केस झाली त्याच्या संदर्भातला. मग एनएचआरसीला घेऊन आपल्याला प्रश्न विचारतात. ऑलरेडी मागच्या वर्षीच्या एक्झाममध्ये पण प्रश्न एनएचआरसीला घेऊन विचारलेला आहे. महत्वाची ही बॉडी आहे आपल्यासाठी. ठीक आहे. कॉन्स्टिट्युशनल आणि नॉन कॉन्स्टिट्युशनल बॉडीज या टॉपिकमध्ये याला आपण रिलेट करू शकतो. ठीक आहे. तिथं पण प्रश्न विचारला जातो खालीलपैकी कोणत्या संस्था संविधानिक आहेत, कोणत्या गैरसंविधानिक आहेत. ठीक आहे. किंवा ज्याला वैधानिक संस्था असं देखील म्हणलं जातं. तर त्या पद्धतीने तो मुद्दा आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. आणि डिटेलमध्ये मग ज्यावेळी कधी अशी एखादी संस्था चर्चेत असेल तर त्या संस्थेबद्दल डिटेलमध्ये पण क्वेश्चन आपल्याला विचारला जातो. ठीक आहे. एनएचआरसी मग त्याचा रोल पण आपल्याला एक शॉर्टमध्ये माहीत असणं गरजेचं आहे. मग स्टॅच्युटरी बॉडी एक्झॅक्टली काय असतात, कॉन्स्टिट्युशनल बॉडीज एक्झॅक्टली काय असतात. तर कॉन्स्टिट्युशनल बॉडीज म्हणजे ज्यांचा उल्लेख कॉन्स्टिट्यूशनमध्ये डायरेक्टली आलेला आहे, करण्यात आलेला आहे. मग ते अमेंडमेंटने असू दे किंवा ओरिजिनल कॉन्स्टिट्यूशनमध्ये असेल, ती कॉन्स्टिट्युशनल बॉडी झाली. स्टॅच्युटरी बॉडीज कोणत्या, तर स्टॅच्युटरी बॉडीज म्हणजे ज्यांची स्थापना एका कायद्याने करण्यात आलेली आहे. कायदा पारित करण्यात आला होता संसदेचा आणि त्याच्याने त्याची स्थापना करण्यात आली, तर त्याला वैधानिक संस्था स्टॅच्युटरी बॉडी असं म्हटलं जातं. ठीक आहे. मग एनएचआरसी बद्दल, एनएचआरसीची स्थापना कधी झाली, 12 ऑक्टोबर 1993ला. 12 ऑक्टोबर 1993ला ह्युमन राईट्स ऍक्ट 1993चा पास करण्यात आला होता. प्रोटेक्शन ऑफ ह्युमन राईट्स ऍक्ट, PHRA कायदा म्हणून तो ओळखला जातो. 1993चा कायदा, त्याच्या अंतर्गत स्थापना करण्यात आली या एनएचआरसी बॉडीची. मग याचं कॉम्पोजिशन पण आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. याची रचना एक्झॅक्टली कशी असते, तर ही मल्टी मेंबर बॉडी आहे. या कमिशनमध्ये, या आयोगामध्ये चेअरपर्सन असतात, एक अध्यक्ष असतात, 5 पूर्णवेळ सदस्य असतात आणि 7 डीम्ड इतर सदस्य असतात. ठीक आहे. अशी ही मल्टी मेंबर बॉडी असलेली आहे. याचे अध्यक्ष कोण असतात, याचे चेअरपर्सन कोण होऊ शकतात, तर चीफ जस्टिस ऑफ इंडिया जे रिटायर झालेले आहेत. ठीक आहे. फॉर्मर चीफ जस्टिस ऑफ इंडिया किंवा सुप्रीम कोर्टचे जज, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश किंवा सरन्यायाधीश माजी, ते याचे चेअरपर्सन होऊ शकतात. यांची अपॉइंटमेंट कुणाकडून केली जात असते, मग ते अध्यक्ष असू द्या किंवा सदस्य असू द्या, राष्ट्रपतींकडून केली जात असते. 6 सदस्यांची एक समिती असते, त्या समितीकडून नाव राष्ट्रपतींकडे पाठवलं जातं आणि त्यांच्या बाजूने मग यांची नियुक्ती केली जात असते. या कमिटीमध्ये कोण कोण असतात, प्राईम मिनिस्टर असतात, लोकसभेचे सभापती असतात, राज्यसभेचे उपाध्यक्ष असतात, दोन्ही सभागृहातले लीडर ऑफ ऑपोजिशन असतात, विरोधी पक्ष नेते असतात, आणि युनियन होम मिनिस्टर केंद्रीय गृहमंत्री, असे 6 सदस्यांची बनलेली समिती नाव फायनल करते आणि ती राष्ट्रपतींकडे पाठवते. राष्ट्रपतींकडून मग त्यांची अपॉइंटमेंट, नियुक्ती केली जात असते. यांचा कालावधी किती असतो, 3 वर्ष किंवा 70 वर्षाच्या वयापर्यंत, जो कोणता अगोदर पिरियड असेल तो. ठीक आहे. 3-70 या पद्धतीने लक्षात ठेवा. तो पार्ट पण खूप महत्वाचा आहे. अशा वेगवेगळ्या आयोगांना घेऊन आपल्याला त्यांचा टेन्युअर, आयोगांचे अध्यक्ष असतील त्यांचा टेन्युअर, पदावधी एक्झॅक्टली किती आहे ते आपल्याला तिथं विचारलं जातं. ठीक आहे. या बाबतीत मग काही समस्या पण आहेत. तो मग मेन्सचा पार्ट आहे आपल्यासाठी. मेन्सच्या अँगलने महत्वाचा असलेला भाग आहे, कारण एकतर ही वैधानिक संस्था आहे. ठीक आहे. याचे जे काही रिकमेंडेशन असतात त्या नॉन बाइंडिंग आहेत, म्हणजे त्या बंधनकारक नाहीत. तो एक महत्वाचा मुद्दा आहे. पनिशमेंट देऊ शकत नाहीत. ज्यांच्या बाजूने व्हायोलेशन काय होत आहेत तर त्यांना डायरेक्टली यांच्या बाजूने पेनल्टी किंवा काही केलं जाऊ शकत नाही. मग पोलिसांची मदत त्यांना घ्यावी लागते. रिसोर्सेस स्वतःचे नाहीत, संसाधनं नाहीत. ठीक आहे. त्याच्यानंतर इंडिपेंडन्स, स्वायत्तता कमी आहे. 1 वर्षाच्या आतमध्येच तिथं मग त्यांच्याकडं त्या पद्धतीने केसेस जावं लागतात. त्याच्यानंतर ते ऍक्सेप्ट होत नाहीत. अशा बऱ्याच गोष्टी, समस्या यांच्या बाबतीमध्ये असलेल्या बघायला मिळतात. तो मग मेन्ससाठीचा आपला पार्ट आहे. ठीक आहे. मग याला स्ट्रेंथन आणखी करणं गरजेचं आहे, याला आणखी स्ट्रॉंग करणं गरजेचं आहे, कारण ह्युमन राईट्स व्हायोलेशनच्या केसेस बऱ्याच वाढत चाललेल्या आहेत. ठीक आहे. त्यामुळे तो मुद्दा आपल्यासाठी महत्वाचा आहे. त्याच्यानंतर पोषण ॲपमध्ये जे ग्लिचेस आहेत, म्हणजे ॲप यूज करताना काही त्यात समस्या येत असतात, त्याला ग्लिच असा एक शब्द वापरला जात असतो. तर त्या पोषण ॲपमध्ये जे काही समस्या येत आहेत त्याच्यामुळं काय होतं की बेनिफिशरीज रजिस्ट्रेशन व्यवस्थित होत नाही, जे लाभार्थी आहेत त्यांची नोंदणी व्यवस्थित होत नाही. आता हे डायरेक्टली इथं जे हेडिंग दिलेलं आहे ही आपल्यासाठी मेन्ससाठी महत्वाची गोष्ट आहे. डायरेक्टली आपल्याकडं कुठल्याही स्कीम ज्यावेळी लॉन्च केल्या जातात तर त्या स्कीम सक्सेसफुल न होण्याचं कारण काय असतं किंवा त्या इफेक्टिव्ह न राहण्याचं कारण काय असतं, त्यापैकी हे वन ऑफ द रिझन आहे की अशा पद्धतीने आपण डिजिटल टेक्नॉलॉजी जी काही आपण वापरत आहोत त्याच्यामध्ये ग्लिचेस आहेत, त्याच्यामध्ये काही त्रुटी आहेत, ज्याच्यामुळं खऱ्या लाभार्थ्यांना
या लाभापासून दूर राहावं लागतं. तर ती एक समस्या म्हणून मेन्समध्ये व्हॅलिडेशन म्हणून बघायचं आहे त्याच्याकडं. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, पोषण अभियान एक्झॅक्टली काय आहे? ठीक आहे, त्याच्याबद्दलच्या बॅक टू बेसिक करंटपासून ते आपल्या बेसिककडं कसं जाता येईल आपल्याला, ठीक आहे, स्टॅटिक पार्टकडं. तर पोषण अभियान एक्झॅक्टली काय आहे? तर सरकारने 8 मार्च 2018 रोजी सुरू केलं होतं. आता बऱ्याच विद्यार्थ्यांना असं वाटतं, की खूप जुनी स्कीम पण विचारतात. तर ज्यावेळी असं काही न्यूज येत असते, त्यावेळीच प्रश्न विचारतात मग त्या स्कीमला घेऊन. ठीक आहे, राष्ट्रीय पोषण अभियान किंवा पोषण अभियान त्याला म्हटलं जातं. 8 मार्च 2018 रोजी ते सुरू करण्यात आलं होतं. उद्दिष्ट काय होतं, की खुंटलेली वाढ असेल, कुपोषण असेल, अशक्तपणा असेल, लहान मुलं, महिला किंवा किशोरवयीन मुलींमध्ये ते कमी करणं, ते टार्गेट याच्या अंतर्गत ठेवण्यात आलं होतं. आणि मग स्टंटिंग किंवा लो वेटचं जे प्रमाण आहे, कमी वजन, बाळांचं जन्मल्यावरती कमी वजन असणं, ते जे प्रमाण आहे ते पण कमी करण्याचं उद्दिष्ट याच्या अंतर्गत ठेवण्यात आलेलं होतं. ठीक आहे. सोबतच मग तंत्रज्ञानाच्या वापराद्वारे सेवा वितरण, जे काही सर्व्हिसेस आहेत ते डिस्ट्रीब्यूट करणं, हस्तक्षेप सुनिश्चित करणं, सकारात्मक हस्तक्षेप हे देखील उद्दिष्ट ठेवण्यात आलं होतं. मग हा जो तंत्रज्ञानाचा वापर केलेला आहे, त्याच्यामध्येच काही त्रुटी तिथं आढळून आलेल्या बघायला मिळत आहेत. मग पोषण 2.0 याचं नेक्स्ट व्हर्जन पण सुरू झालेलं आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये मग जे काही सेवा यंत्रणा आहेत, सर्व्हिसेस देणारी जी काही आपल्याकडे मेकॅनिझम आहे, त्यांच्यामध्ये कोऑर्डिनेशन, समन्वय तयार करण्यासाठी एक पूरक पोषण कार्यक्रम याच्या अंतर्गत सुरू करण्यात आलेला होता. ठीक आहे. ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. मग इथं पण त्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत, की पोषण अभियान काय आहे एक्झॅक्टली? अ हेल्थ स्कीम टू इम्प्रूव्ह द न्यूट्रिशन पॅरामीटर्स इन चिल्ड्रन अँड वुमन. महिला आणि बालकांमध्ये न्यूट्रिशनचे पॅरामीटर, पोषणाचे जे मापनं आहेत ते वाढवण्यासाठी, ते सुधारण्यासाठी हे पोषण अभियान नावाचे हेल्थ स्कीम, आरोग्य योजना सुरू करण्यात आली होती. मग या टेक्नॉलॉजीच्या वापरामुळे होतंय काय, तर डिजिटल डिव्हाइड सारखी एक समस्या तिथं बघायला मिळते. सगळ्यांकडंच आता मोबाईलमध्ये हे पोषण ॲप लॉन्च केलंय, परंतु सगळ्यांकडेच ग्रामीण भागामध्ये मोबाईल नाहीयेत. त्यामुळे मग डिजिटल डिव्हाइड किंवा डिजिटल दरी ज्याला आपण म्हणतो, त्यासारख्या गोष्टी इथं समोर उद्भवत असलेल्या बघायला मिळतात. ती पण गोष्ट इम्पॉर्टंट आहे आपल्याला मेन्ससाठी. ठीक आहे. मेन्ससाठी आणि प्रिलिम्ससाठी एक्झॅक्टली कसा फोकस, कसा अप्रोच ठेवायचा आहे, त्या गोष्टी नीट समजून घ्या याच्यातून. त्याच्या पुढची न्यूज आयआरमध्ये ही 2 दिवस झालं न्यूज येत आहे. रशियाकडून भारत जे काही कच्चं तेल घेत आहे, आयात करत आहे, त्याला घेऊन सध्या आंतरराष्ट्रीय पातळीवरती राजकारण सुरू झालेलं आहे. मग ते रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाल्यापासूनच सुरू आहे, परंतु सध्या मग आणखी काही स्टेटमेंट त्याच्याबद्दल केले जात आहेत. मागच्या एका सेशनमध्ये आपण कोणत्या देशाकडून किती आपण तेलाची आयात करतो, त्याचे स्टॅटिस्टिक्स, त्याची आकडेवारी बघितलेली होती. ठीक आहे. त्यावेळी पण हीच न्यूज आलेली होती. तर भारताने सध्या मग तिथं असं विधान केलेलं आहे, की तुम्ही जे डबल स्टँडर्ड भूमिका घेत आहात, ती बंद करा. अमेरिकेसारख्या देशांना त्यांनी सांगितलेलं आहे, की रशियाकडून आम्ही जे तेल घेतोय, तो आमच्या एनर्जी सिक्युरिटीचा पार्ट आहे, आमच्या ऊर्जा सुरक्षेचा भाग आहे. आणि मग अमेरिका आणि नाटो सारख्या संघटनांकडून काय सांगितलं जात आहे, की जर असं कोणी करत असेल, रशियाकडून जास्तीत जास्त तेल घेत असेल, तर त्यांच्यावरती आम्ही सँक्शन्स लादू. सँक्शन्स म्हणजे आर्थिक निर्बंध लादले जात असतात. म्हणजे टॅक्स सोप्या भाषेमध्ये. आर्थिक अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असतो. तर तसं आम्ही करू असं त्यांच्याकडून वॉर्निंग देण्यात आली. मग भारताने हे स्टेटमेंट केलेलं आहे, की हे डबल स्टँडर्ड करणं तुम्ही बंद करा. ठीक आहे. अमेरिका आणि नाटो सारख्या संघटनेचं म्हणणं काय आहे, की भारतासारखा देश मोठ्या प्रमाणात तेलाची आयात करतोय रशियाकडून. याच्या माध्यमातून पैसे जात आहेत रशियाकडं आणि तेच पैसे रशिया काय करत आहे, युद्धामध्ये गुंतवत आहे. म्हणून त्यांनी आरोप भारतावरती केलाय, की तुम्ही इनडायरेक्टली वॉरला सपोर्ट करत आहात. रशियाला युद्धामध्ये तुम्ही इनडायरेक्टली मदत करत आहात. भारताचं म्हणणं आहे, की हा आमचा व्यापाराचा भाग आहे, आमच्या ऊर्जा सुरक्षेचा भाग आहे. व्यापारामध्ये आम्हाला जर कमी पैशामध्ये, आम्ही जर कमी किमतीमध्ये जर कच्चं तेल आम्हाला रशियाकडून मिळत असेल, तर आम्ही ते नक्कीच घेऊ. तो एक महत्त्वाचा मुद्दा तिथं नमूद केलेला आहे. ठीक आहे. तीच गोष्ट इथं नमूद केली आहे. सिक्युरिंग एनर्जी नीड्स इज अॅन ओव्हररायडिंग प्रायोरिटी फॉर द गव्हर्नमेंट. एनर्जी सिक्युरिटी इम्पॉर्टंट संकल्पना आहे. ऊर्जा सुरक्षा ती सगळ्यात महत्त्वाचं प्राधान्याची गोष्ट आहे, असं केंद्र सरकारच्या बाजूने सांगण्यात आलेलं आहे. सोबतच इंडिया इज गाइडेड बाय व्हॉट मार्केट ऑफर अँड ग्लोबल सर्कमस्टन्सेस. मार्केटमधून जर कमी पैशामध्ये रशिया तेल आम्हाला देतोय, तर आम्ही घेणार, निश्चितपणे घेणार, अशी भूमिका तिथं घेण्यात आली आहे. मग भारतासाठी, आपल्यासाठी आयातच्या अनुषंगाने महत्त्वाचा मुद्दा कुठला आहे? भारत-रशिया संबंध, भारत-अमेरिका संबंध आणि नाटो सारखी संघटना. इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन ज्या डायरेक्टली, इनडायरेक्टली कनेक्टेड आहेत इंडियासोबत, त्यांना घेऊन पण डायरेक्टली आयआरमध्ये मेन्सला आपल्याला प्रश्न विचारला जातो. नाटो सारख्या संघटनेला घेऊन प्रिलिम्सला प्रश्न विचारतात. यूपीएससीने आता 2025च्या प्रिलिम्सला विचारलाय, की लेटेस्ट सदस्य कोण आहेत? खालीलपैकी 4 पर्याय दिले होते आणि खालीलपैकी कोण सदस्य आहे, कोण सदस्य नाही, असा प्रश्न विचारला होता. मागं आपण मुद्दा हा कव्हर केलेला आहे, की नाटोचे सदस्य एक्झॅक्टली कोण-कोण आहेत. 32 सदस्य, त्यातले लेटेस्ट 31वा आणि 32वा सदस्य पाठ करून ठेवा. राज्यसेवा आयोग, एमपीसी आयोग, तिथं प्रश्न आपल्याला
विचारेल. ठीक आहे. पुढच्या मुद्द्याकडे वळायचं आहे. जीएस पेपर 3 शी संबंधित आलेले मुद्दे, ज्याच्यामध्ये पहिला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे तो आहे भारतातली असमानता, इंडियामधली इनइक्वॅलिटी आणि वर्ल्ड बँकने काही क्लेम केलेले आहेत. जागतिक बँकेने काही दावे केलेले आहेत त्या बाबतीमध्ये. ठीक आहे. त्यांनी एक रिपोर्ट पब्लिश केलेला आहे वर्ल्ड बँकने. तो रिपोर्ट एक्झॅक्टली काय आहे तो लक्षात ठेवा प्रिलिम्ससाठी. जागतिक बँकेने एक रिपोर्ट पब्लिश केलेला आहे, इंडिया पॉवर्टी अँड इक्विटी ब्रीफ एप्रिल 2025. रिपोर्टचं नाव लक्षात ठेवा. प्रिलिम्सला प्रश्न विचारतील आपल्याला की इंडिया पॉवर्टी अँड इक्विटी ब्रीफ हा रिपोर्ट, हा अहवाल खालीलपैकी कोणत्या संघटनेने प्रकाशित केला? तर तो वर्ल्ड बँकने जागतिक बँकेच्या बाजूने तो प्रकाशित करण्यात आला आहे. ठीक आहे. याच्यामध्ये काय नमूद केलंय त्यांनी की भारतातली इनइक्वॅलिटी, भारतातली पॉवर्टी एक्झॅक्टली कशी आहे ते तिथं नमूद करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. त्याच्यामध्ये सांगितलं असं की भारताने ऑलमोस्ट एक्स्ट्रीम पॉवर्टी जी आहे, टोकाचं दारिद्र्य ते इरेडिकेट केलेलं आहे, म्हणजे संपवलेलं आहे, संपुष्टात आणलेलं आहे, असं वर्ल्ड बँकने सांगितलेलं आहे. सोबतच इनइक्वॅलिटी 2011-12च्या तुलनेमध्ये जी असमानता आहे भारतातली, कशाच्या बाबतीतली? उपभोगाच्या बाबतीतली, कन्झम्पशनच्या बाबतीतली इनइक्वॅलिटी ती मोठ्या प्रमाणामध्ये भारताने कमी केलेली आहे. ठीक आहे. इकॉनॉमीमधली एक कन्सेप्ट इथं नमूद केलेली आहे, गिनी कोइफिशियंट. ठीक आहे. गिनी कोइफिशियंट आपल्यासाठी इम्पॉर्टंट संकल्पना आहे. इकॉनॉमीचं बुक तुम्ही रीड कराल तर त्यामध्ये तुम्हाला ही सापडेलच. ठीक आहे. गिनी कोइफिशियंट काय असतं? त्याच्यामध्ये इन्कम किंवा वेल्थ इनइक्वॅलिटी मेजर केली जात असते. इथं पण ते डायरेक्टली मेन्शन केलेलं आहे. गिनी कोइफिशियंट कशासाठी वापरला जात असतो? मेजर ऑफ इनइक्वॅलिटी, असमानता मोजण्यासाठीचा हा एक निर्देशांक आहे, गिनी कोइफिशियंट. ठीक आहे. इम्पॉर्टंट ती गोष्ट आहे. याच्यासोबत आणखी एक संकल्पना लक्षात ठेवा, लॉरेन्झ कर्व, लॉरेन्झ वक्ररेषा असं त्याला मराठीमध्ये म्हटलं जातं. ह्या दोन संकल्पना इकॉनॉमीमध्ये इम्पॉर्टंट आहेत, त्या लक्षात ठेवा. ठीक आहे. भारतातली म्हणजे कुठल्याही देशातली इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, आर्थिक विकास कसा आहे तो मोजण्यासाठी यासारखे निर्देशांक वापरले जात असतात. गिनी कोइफिशियंटमध्ये काय केलं जात असतं? इन्कम इनइक्वॅलिटी मोजली जात असते. लोकसंख्येमध्ये उत्पन्नाची असमानता किती आहे ते मोजलं जात असतं. ठीक आहे. तर त्या दोन संकल्पना इकॉनॉमीतल्या लक्षात ठेवा. मग हे क्लेम केलेले आहेत वर्ल्ड बँकेने की भारतातली इनइक्वॅलिटी आणि एक्स्ट्रीम पॉवर्टी कमी होत आहे. मग भारतामध्ये एक्झॅक्टली असमानता आहे कशामुळं आणि कोणकोणत्या पद्धतीची असमानता आपल्याला बघायला मिळते? पहिली आहे इन्कम इनइक्वॅलिटी, संपत्तीची असमानता. मग जगामध्ये जे काही असमान देश आहेत संपत्तीच्या बाबतीमध्ये, त्यामध्ये एक मोठा देश म्हणून भारताकडे बघितलं जातं. तिथं भारतामध्ये जर बघितलं तर टॉप 10% जी पॉप्युलेशन आहे, टॉपची 10% जी लोकसंख्या आहे, त्यांच्याकडं 77% संपत्ती आहे. म्हणजे भारतातले सगळ्यात श्रीमंत 1% लोकांकडे 53% संपत्ती आणि सगळ्यात गरीब लोक जे आहेत त्यांच्याकडे राष्ट्रीय संपत्तीच्या फक्त 4.1% संपत्ती आहे. ठीक आहे. 53% 1% लोकांकडं आणि मग सगळ्यात गरीब लोक त्यांच्याकडे 4.1% फक्त. मेन्समध्ये व्हॅलिडेशन म्हणून हे स्टॅटिस्टिक तुम्ही वापरू शकता. उत्पन्नातली असमानता आहे ही वेल्थमधली इनइक्वॅलिटी झाली. संपत्तीची असमानता ही इन्कम इनइक्वॅलिटी झाली. उत्पन्न म्हणजे पगार, सॅलरी जी काही मिळते त्याच्यामध्ये पण असमानता आहे. जागतिक असमानता अहवाल, वर्ल्ड इनइक्वॅलिटी रिपोर्ट 2022 मध्ये सांगण्यात आलेलं होतं की भारत जगातील सर्वात असमान देशांपैकी एक आहे, ज्याच्यामध्ये मग हे आकडेवारी त्यांनी सांगितलेली होती की 10%, टॉपचे 10% आणि टॉपचे 1% लोकांकडे राष्ट्रीय उत्पन्नाच्या अनुक्रमे 57% आणि 22% शेअर आहे. ज्यावेळी तुम्ही असं रिपोर्ट सहित मेन्शन करता तुमच्या आन्सरमध्ये, ते आणखी ऑथेंटिसिटी त्याची वाढून जाते. आणि जे बॉटमचे 50% लोक आहेत त्यांच्याकडं 13% वाटा आहे फक्त. म्हणजे याला म्हणतात उत्पन्नातली असमानता. ठीक आहे. गरिबांवरती कमी भार आहे. ठीक आहे. ती एक असमानता आपल्याकडे असलेली बघायला मिळते. आरोग्य सेवा ही सगळ्यांसाठीच, चांगली आरोग्य सेवा ही सगळ्यांसाठीच उपलब्ध नाही. अन्न सुरक्षेच्या बाबतीमध्ये पण असमानता आहे. हंगर इंडेक्सच्या बाबतीमध्ये भूक निर्देशांक, त्याच्यामध्ये पण भारताचा स्कोअर फार काही समाधानकारक राहिलेला नाही. आणि जेंडर इनइक्वॅलिटी, लिंग असमानता पण बघायला मिळते. जो जेंडर इनइक्वॅलिटी रिपोर्ट असतो त्याच्यामध्ये पण भारताची फार काही समाधानकारक तिथं कामगिरी राहिलेली नाही. ठीक आहे. मिसिंग विमेन सारखी संकल्पना त्याच्यामध्ये नमूद करण्यात आली होती. या पद्धतीच्या इनइक्वॅलिटी भारतात बघायला मिळतात. मग जर प्रश्न विचारला आपल्याला मेन्सला की भारतातली असमानता नेमकी कशी आहे, कोणत्या कोणत्या पद्धतींची आहे आणि त्याच्यावरती उपाययोजना काय असू शकतात, तर आपल्यासाठी हा कंटेंट मग इम्पॉर्टंट आहे. एक सॅम्पल तुम्हाला क्वेश्चन या रिगार्डिंग दाखवतो की 2020ला कशा पद्धतीने प्रश्न विचारला होता. 2019ला आपल्याला माहिती आहे की कोविड सिच्युएशन सध्या तिथं सुरू झालेली होती, तर लगेच त्याच्यानंतरच्या वर्षी प्रश्न विचारला होता, कोविड-19 महामारीमुळे भारतात वर्गीय असमानता आणि गरिबी वाढली, टिप्पणी करा.
डायरेक्टली प्रश्न लगेच या पद्धतीने विचारला होता. वर्गीय असमानता, क्लास इनइक्वालिटी वाढली आणि पॉवर्टी पण वाढली. कॉमेंट अशा पद्धतीने प्रश्न विचारला आहे. ठीक आहे. या पद्धतीने प्रश्न मेन्सला विचारला जातो. पॅटर्न पण आपल्याला माहित पाहिजे क्वेश्चनचा. प्रिलिम्ससाठी आणि सिक्युरिटी जो आपला टॉपिक आहे त्याच्यासाठी इम्पॉर्टंट न्यूज आलेली होती द हिंदूमध्ये. आकाश प्राईम नावाची मिसाईल सक्सेसफुली ती टेस्ट करण्यात आलेली आहे लडाखमध्ये. ठीक आहे. आणखी 2 मिसाईलचा पण उल्लेख त्याच्यामध्ये करण्यात आलेला आहे, पृथ्वी-2 आणि अग्नी-1. तर या तिन्ही मिसाईलची माहिती इथं नमूद केलेली आहे. याच्यामध्ये फार तिथं डिटेल्स दिल्या नाहीत त्याच्याबद्दलच्या, त्यामुळं ही सेपरेट माहिती इथं नमूद केलेली आहे. ठीक आहे. पृथ्वी-2 एक्झॅक्टली काय आहे, तर ती इंटिग्रेटेड एक गाइडेड मिसाईल डेव्हलपमेंट प्रोग्रामच्या अंडर तयार करण्यात आलेली, कोणाकडून करण्यात आली, DRDO कडून डेव्हलप करण्यात आलेली एक शॉर्ट रेंजची ती मिसाईल आहे. आणि कसली आहे ती, बॅलिस्टिक मिसाईल आहे, बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे. MPSC सारखा आयोग डायरेक्टली इथं पण प्रश्न विचारतो की कोणत्या टाईपचं ती मिसाईल आहे. त्याची रेंज विचारली जाते, 250 ते 350 किलोमीटर त्याची रेंज आहे. मग ते ट्रॅडिशनल किंवा न्यूक्लिअर वेपन्स वॉरहेड्स ते कॅरी करू शकतात. ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये मग अचूक लक्ष्यीकरणासाठी म्हणजे टार्गेट त्यांनी अचूकपणे भेदण्यासाठी म्हणून त्याच्यामध्ये मग इनर्शिया नेव्हिगेशनचा वापर करण्यात आला आहे, जडत्व नेव्हिगेशनचा वापर करण्यात आलेला आहे. ठीक आहे. ती सिस्टीम पण लक्षात ठेवा. पृथ्वी-2 बद्दलची एवढी माहिती. अग्नी-1 DRDOनेच ते डेव्हलप केलेलं आहे. अग्नी-1 ची रेंज काय आहे, 700 ते 900 किलोमीटर रेंज आहे त्याची. ठीक आहे. हे शॉर्ट ते मीडियम, कमी ते मध्यम पल्ल्याचे बॅलिस्टिक एक क्षेपणास्त्र आहे, बॅलिस्टिक मिसाईल आहे. ठीक आहे. ती एक गोष्ट लक्षात ठेवा. इथं 250 ते 350 आहे, ही शॉर्ट रेंजची बॅलिस्टिक मिसाईल आहे. ही शॉर्ट टू मीडियम रेंजची बॅलिस्टिक मिसाईल आहे. आणि त्याच्यानंतर आकाश प्राईम ज्याची लडाखमध्ये टेस्टिंग करण्यात आली, हे जर बघितलं तर हे आकाश क्षेपणास्त्र जे होतं त्याची एक अपग्रेडेड एडिशन आहे आकाश प्राईम नावाची. ठीक आहे. याच्यामध्ये मग स्वदेशी सक्रिय रेडिओ फ्रिक्वेन्सी RF सीकर त्याच्यामध्ये बसवण्यात आलेला आहे, वापर करण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर ऑपरेशन सिंदूरमध्ये देखील जे काही तिथं मारा करण्यात आलेल्या सिस्टीम होत्या त्याच्यामध्ये पण वापर याच्यामध्ये करण्यात आलेला आहे. ती एक महत्त्वाची गोष्ट आहे. आणि याची रेंज 4500 मीटर उंचीवरती, अल्टिट्यूडवरती ती काम करते आणि 25 ते 30 किलोमीटर डिस्टन्सवरती जे थ्रेट्स आहेत त्याला टार्गेट करते. ठीक आहे. एवढ्या गोष्टी त्याच्याबद्दलच्या लक्षात ठेवा. प्रिलिम्सला स्पेसिफिकली आपल्याला इथं प्रश्न विचारतील. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण हा मुद्दा डिस्कस केला होता ऑलरेडी, प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजना. ठीक आहे. प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजना, त्याच्याबद्दल ही योजना बजेटमध्ये 25-26च्या लॉन्च करण्यात आली होती आणि त्याच्यामध्ये 36 ऑलरेडी एक्झिस्टिंग असलेल्या स्कीम इंटिग्रेट करण्यात आलेल्या आहेत. ती एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे, ती मागे आपण डिस्कस केली होती. मग त्याच्यावरती एडिटोरियल आलेले की कृषी क्षेत्रामध्ये कृषी क्षेत्रामध्ये अम्ब्रेला स्कीम आणून फक्त चालणार नाही, अशी एखादी मोठी योजना आणून चालणार नाही, परंतु त्याच्यामध्ये पब्लिक स्पेंडिंग वाढवावं लागणार आहे. त्याच्यावरती होणारा जो खर्च आहे, सार्वजनिक खर्च, तो वाढवावा लागणार आहे. ती एक सजेशन इथं दिलेली आहे. ही डायरेक्टली गोष्ट नोट डाऊन करून ठेवायची. ज्यावेळी आपल्याला कृषी क्षेत्राशी संबंधित समस्या नमूद करा आणि उपाययोजना सुचवा असा प्रश्न विचारतील, त्यावेळी एक पॉईंट त्यातला आपला हा असणार आहे उपाययोजनांमध्ये, की फक्त योजना जाहीर करून चालणार नाही, तर त्याच्यामध्ये सार्वजनिक खर्च देखील त्याच्यातला आपल्याला वाढवणं गरजेचं आहे. ही आपली एक त्याच्यामध्ये उपाययोजना, एक मेजर म्हणून आपण त्याच्यामध्ये सजेस्ट करणं गरजेचं आहे. बाकी मागच्या सेशनमध्ये आपण त्या स्कीमबद्दल जाणून घेतलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर प्रिलिम्ससाठी महत्त्वाचा मुद्दा, निस्तार नावाचं फर्स्ट इंडिजिनियस डायव्हिंग सपोर्ट वेसल ते नेव्हीमध्ये इंडक्ट करण्यात आलेलं आहे, नेव्हीमध्ये कमिशन करण्यात आलेलं आहे. हे एक्झॅक्टली काय आहे, डायव्हिंग सपोर्ट हा शब्द तुम्ही ऐकला असेल. ठीक आहे. डायव्हिंग सपोर्ट म्हणजे जर काही गोष्टी तिथं आपत्कालीन घडल्या असतील तर त्यावेळी डायव्हिंग सपोर्ट व्हेसल म्हणून ही निस्तार नावाची तिथं INS निस्तार ती तिथं काम करणार आहे. 2 डेव्हलप केल्या जात आहेत, त्यातली पहिली आहे ही INS निस्तार. कोणाकडून डेव्हलप केली जात आहे, हिंदुस्तान शिपयार्ड लिमिटेड करून ती डेव्हलप केली जात आहे. त्यातली ही पहिली निस्तार जी आहे ती कमिशन करण्यात आलेली आहे. ठीक आहे. इंडिजिनियसली डिझाईन्ड आणि कन्स्ट्रक्टेड डायव्हिंग सपोर्ट व्हेसल आहे ही, ती पण महत्त्वाची गोष्ट त्याच्याबद्दलची लक्षात ठेवा. त्याच्यानंतर नोमॅड सिक्कीम नावाचा एक इनिशिएटिव्ह चर्चेत होता. तर मग 2 गोष्टी आपल्यासाठी महत्त्वाच्या आहेत, एकतर सिक्कीमचा मॅपिंग आणि नोमॅड सिक्कीम उपक्रम एक्झॅक्टली काय आहे ती महत्त्वाची गोष्ट. ठीक आहे. अगोदर सिक्कीमचं लोकेशन बघून घेऊया. सिक्कीमला तर आपण बघितलं तर इकडं भूतानची सीमा लागून आहे, इकडं नेपाळची आहे आणि इकडं चायनाची पण बॉर्डर लागून आहे. ठीक आहे. तर ती एक महत्त्वाची गोष्ट आहे. इकडं वेस्ट बेंगॉलची सीमा लागून आहे. पश्चिम बंगाल जो आहे तो इथून असा पसरलेला आहे. ठीक आहे. वेस्ट बेंगॉलची सीमा तिथं लागून आहे सिक्कीम आपल्या स्टेटला. नोमॅड सिक्कीम उपक्रम एक्झॅक्टली काय आहे, तर याच्यामध्ये काय करण्यात आलं होतं, या नोमॅड सिक्कीम इनिशिएटिव्ह तो सुरू कशासाठी करण्यात आलेला होता, की
टुरिझमच्या बाबतीमध्ये डिजिटलायझेशन करण्यासाठी तिथे एक हब तयार करण्यासाठी नोमॅड सिक्कीम तिथे एक हा इनिशिएटिव्ह सुरू करण्यात आला होता. डिजिटल नोमॅड म्हणजे काय? की अशी व्यक्ती जी दूरस्थपणे काम करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करते. ऑनलाईन सगळ्या या टेक्नॉलॉजीचा वापर करून स्वतःचा उदरनिर्वाह करते. या पद्धतीने ती नोमॅड सिक्कीम इनिशिएटिव्ह तिथं सुरू करण्यात आला होता. ठीक आहे. तिथले जे व्यावसायिक आहेत टुरिझमच्या माध्यमातून जे व्यवसाय चालतात, त्यांच्यासाठी हा इनिशिएटिव्ह सुरू करण्यात आला होता. मग त्याच्या अंतर्गत सिक्कीममधलं पाकयोंग नावाचा जो जिल्हा आहे, त्यातलं याकतेन हे गाव हे भारतातलं पहिलं डिजिटल नोमॅड गाव म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. आता सिक्कीम का महत्त्वाचा टॉपिक आहे? राज्यसेवेसाठी स्टार करून ठेवा. याच्याबद्दल बरेच इनिशिएटिव्ह असे सुरू केलेले होते या राज्याबद्दल आणि ते सक्सेसफुल पण झालेले आहेत. मागं बघा, इथं जो मुद्दा नमूद केलाय, की भारतातलं पहिलं पूर्णपणे सेंद्रिय राज्य म्हणून त्याला जाहीर करण्यात आलं होतं. तर 2016ला ही घोषणा झाल्यानंतर लगेच एम-पी-सीने प्रश्न विचारला होता. खालीलपैकी कोणत्या राज्याला भारतातील पहिलं सेंद्रिय राज्य ऑर्गेनिक स्टेट म्हणून जाहीर करण्यात आलं? सिक्कीमच होतं ते. ठीक आहे. त्याच्यानंतर सेंद्रिय मत्स्यपालन सुरू करणारं पहिलं राज्य सिक्कीम. 100% ओडीएफ फ्री दर्जा प्राप्त करणारं पहिलं राज्य 16 मध्ये सिक्कीमच. आणि मग आता ही गोष्ट आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. याच्या अंतर्गत मग पहिलं डिजिटल नोमॅड गाव म्हणून याकतेन जे जाहीर करण्यात आलं ते कोणत्या राज्यात आहे असा प्रश्न आपल्याला विचारतील. मग तिथं नॉर्थ ईस्ट मधलेच ऑप्शन सगळे आपल्याला देतील. तर तिथं सिक्कीम आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. ठीक आहे. डिजिटल इनिशिएटिव्ह आहे, सोप्या भाषेमध्ये समजून घ्यायचं झालं तर. त्याच्यानंतर पंतप्रधान विकास योजना चर्चेत आहे. ही खूप आधीच आलेली आहे स्कीम, परंतु या योजनेच्या अंतर्गत आणखी काही नवीन इनिशिएटिव्ह सुरू करण्यात आलेले आहेत. त्यामुळे मग ही स्कीम सध्या चर्चेत आहे. तर ती काय आहे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. पंतप्रधान विकास योजना मायनॉरिटी अफेअर्स मिनिस्ट्री जी आहे, मिनिस्ट्री ऑफ मायनॉरिटी अफेअर्स अल्पसंख्याक मंत्रालयाच्या बाजूने ही स्कीम सुरू करण्यात आलेली होती, पीएम विकास नावाची. ठीक आहे. अल्पसंख्याक आणि कारागीर जे समुदाय आहेत त्यांच्यामध्ये कौशल्य, उद्योजकता आणि नेतृत्व प्रशिक्षण त्याच्यावरती लक्ष केंद्रित करण्यासाठी हा एक कौशल्य विकास उपक्रम सुरू करण्यात आला होता. कोणाकडून? मिनिस्ट्री ऑफ मायनॉरिटी अफेअर्स अल्पसंख्याक मंत्रालयाच्या बाजूने पीएम विकास योजना. ठीक आहे. त्याच्यामध्ये मग वेगवेगळे जे अल्पसंख्याक समुदाय आहेत भारतामध्ये त्यांच्याशी संबंधित इथं उपक्रम याच्या अंतर्गत सुरू करण्यात आलेले आहेत. अगोदर ज्या काही स्कीम होत्या 1-2 त्यांना पण याच्यामध्ये इंटिग्रेट याच्या अंतर्गत करण्यात आलेलं होतं. ठीक आहे. प्रिलिमसाठीची फॅक्ट ही नोट डाऊन करून ठेवा. आजच्या सेशनमध्ये इथेच थांबतोय. भेटूयात नंतरच्या सेशनमध्ये त्या दिवसाच्या इम्पॉर्टंट न्यूज सोबत. धन्यवाद.